नमस्कार, मी आहे दक्ष लोढा आणि तुम्ही पाहत आहे स्कूल तक न्यूज चॅनल. भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. S&P ग्लोबल रेटिंग 2025-26 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.5% वाढेल असा अंदाज केला आहे. तर आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.7% वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. जीएसटीच्या स्लॅबमधील कपात आणि RBI पतधोरण जाहीर करताना केलेल्या कपातीमुळे मागणी वाढेल असा अंदाज S&Pनं वर्तवला आहे. भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा GDP चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 6.8% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात GDP वाढीचा दर 6.5% होता. S&P म्हटलं की वस्तू आणि सेवा कराचे दर कमी केल्यानं मध्यम वर्गाची मागणी वाढवेल. या वर्षाच्या सुरुवातीला देण्यात आलेली आयकरातील सूट आणि RBIनं रेपो रेटमधील केलेली कपात यामुळे देशातील ग्राहकांकडून मागणी वाढल्यानं अर्थव्यवस्था वाढीला प्रोत्साहन मिळेल. केंद्र सरकारनं 2025 ते 2026 अर्थसंकल्प सादर करताना आयकरातील सवलत 7 लाख रुपयांवरून 12 लाख पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे देशातील मध्यम वर्गाला 1 लाख कोटी रुपयांची कर सवलत मिळाली आहे. याशिवाय RBIनं रेपो रेटमध्ये कपात करत 5.5% आणला होता. 22 सप्टेंबर पासून 375 वस्तूंवरील GSTच्या दरात कपात करण्यात आली आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर कमी झाले आहेत. S&Pनं म्हटले की अमेरिकेनं भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले आहे. त्याचा निर्यातीवर परिणाम होतोय. मात्र येत्या काळात अमेरिका भारतीय उत्पादनांवर लावलेल्या टॅरिफ कमी करेल अशी शक्यता आहे. दुसऱ्या तिमाहीतील GDP वाढीच्या अंदाजाची अधिकृत आकडेवारी 28 नोव्हेंबरला जारी होणार आहे. S&Pनं त्यांच्या इकॉनॉमिक आउटलुक एशिया पॅसिफिक रिपोर्टमध्ये म्हटलं की आमच्या अंदाजानुसार भारताच्या GDP 2025-26 ला 6.5% वाढेल. तर 2026-27 मध्ये GDP वाढीचा दर 6.7% असेल. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादून देखील देशांतर्गत मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% म्हणजे एकूण 50% आयात शुल्क लादलं होतं. भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर ते शुल्क आकारलं जात होतं. भारतातील काही कंपन्यांनी तेल खरेदी बंद केल्यानं ट्रम्प निर्णय बदलतात का ते पाहावं लागेल. आजच्या साठी एवढेच. पाहत राहा स्कूल तक न्यूज चॅनल. नमस्कार.